राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावळीविहीर ग्रामस्थ व विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने विविध उपक्रम येथे राबविण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सरपंच उमेश जपे व सरपंच महासंघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब जनार्दन जपे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना पेन वह्या वाटप करण्यात आल्या. त्याचप्रमाणे रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्येही फळे, पेन, वह्या, पेन्सिल आदी विद्यार्थ्यांना वाटप करून हुशार विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सर्वांनी खूप खूप छान छान अभ्यास करायचा आणि शाळेमध्ये दररोज यायचं. आपल्या मुलांचं आपण स्वागत केलेलं आहे शाळेच्या वतीने आणि या मुलांचं स्वागत करण्यासाठी गावातील सगळे आपले शिक्षणप्रेमी नागरिक, आपल्या गावचे माजी सरपंच, राहाता बाजार समितीचे संचालक बाळासाहेब जपे काका, त्यांच्यावर आलेले सर्व मान्यवर यांनी आपल्याला मुलांसाठी खाऊ पण दिलेला आहे, शैक्षणिक साहित्य पण दिलेलं आहे आणि शाळेत त्यांनी आपल्याला आता सांगितलं की तुम्हाला काही अडचण असली तर आम्हाला सांगा, आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करू. यासाठी शाळेच्या वतीने त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. तुमच्यासारख्यांचं शाळेकडे लक्ष आहे म्हणून आपली शाळा नावारूपाला आलेली आहे आणि शाळेत खूप चांगली मुलं घडतात. आम्ही खूप चांगलं काम करतो. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळेच हे शक्य आहे. सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार मानतो. समर्थ मंदिर आहे. माझा आज पहिला दिवस आहे. मला आनंद आहे. माझा स्वागत केले आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 आणि नवीन शाळेच्या मुलांचा आज हा पहिला दिवस आहे. आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावळीविहीर बुद्रुक या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी आज आपल्या गावातील छोट्या छोट्या चिमुकल्यांना शाळेमध्ये पाठवून शुभेच्छा आणि शुभ संदेश देण्यासाठी उपस्थित झाले आहे. या निमित्ताने आज आपल्या राज्याचे जलसंधारण खात्याचे मंत्री व महाराष्ट्राचे नेते सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचाही वाढदिवस असल्याने या दोन्ही गोष्टीचा औचित्य साधून आम्ही सर्वजण ग्रामस्थ या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मेहत्रे सर आणि त्यांचा सर्व स्टाफ आणि गावातील महिला ग्रामस्थ, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित राहून या सर्व चिमुकल्यांना शुभेच्छा देत आहोत आणि त्यांना या वर्षाच्या निमित्ताने, नवीन वर्षाच्या शैक्षणिक वर्षाच्या निमित्ताने आपण सर्वजण त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देऊया आणि त्यांना या निमित्ताने खाऊ वाटप, त्याचप्रमाणे शैक्षणिक साहित्याचं वाटपही ग्रामपंचायतच्या माध्यमातून, तसेच प्रसिद्ध उद्योगपती भाऊसाहेब चौधरी साहेब, त्याचप्रमाणे गावचे माजी सरपंच कैलासवासी लक्ष्मणराव मातेरे पाटील यांचे चिरंजीव आणि संजय मातेरे त्यांच्या परिवाराच्या वतीनेही, तसेच माजी शिक्षक रयत संस्थेचे श्री सोपानराव जपे सर, त्याचप्रमाणे गोकुळ जपे सर आणि श्री सतीश अण्णा जपे पाटील आणि इतर माझे जे सहकारी आहे त्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी विविध शैक्षणिक संस्थांना वेगवेगळ्या प्रकारचं योगदान यांनी शालेय वस्तूच्या रूपात योगदान दिलेलं आहे. या निमित्ताने मी ज्या व्यक्तींनी शाळेला या ठिकाणी शैक्षणिक साहित्य, खाऊ वाटप किंवा इतर वस्तू, आमचे मित्र सुभाष शेठ कोठारी यांनी खाऊ वाटप या ठिकाणी आपल्याला केलेलं आहे. लहान मुलांना चॉकलेटचं वाटप केलेलं आहे. त्यांचंही आणि कोठारी परिवाराचं या ठिकाणी मी खूप खूप धन्यवाद देतो आणि आलेल्या सर्व छोट्या छोट्या चिमुकल्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना एक शैक्षणिक वर्ष सुख समृद्धी आणि चांगलं आरोग्य जावो अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. बघा कॅमेरा
प्रवेश घेत आहेत या सर्व विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं मी आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या सावळी विद्यालयाच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो. त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो. कर्मवीर अण्णांनी लावलेलं हे वृत्त अतिशय उत्स्फूर्त असं होऊन आज जवळपास 1200च्या पुढे शाखा आणि 20,000च्या आसपास अध्यापक या शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षण घेत आहे. आणि म्हणूनच कर्मवीर अण्णांचं नाव महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतातल्या 4-5 राज्यामध्ये अलौकिक आणि अतिशय उल्लेखनीय असं झालेलं आहे. प्रतिनिधी राजकुमार गडकरी.